Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss about dialogue writing. How to write dialogue for getting out of marks. तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे विशेषतः इयत्ता 10वीच्या आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी की डायलॉग रायटिंगमध्ये आउट ऑफ मार्क्स म्हणजे 5 आउट ऑफ 5 तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. पण ते कशा प्रकारे तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघावा लागेल. लेट्स गो. तर आपण सुरुवात करतोय डायलॉग रायटिंगबद्दल. डायलॉग रायटिंगचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5B. 5A हा लेटर रायटिंगचा आहे आणि 5B हा डायलॉग रायटिंग त्याला ऑप्शन असतो स्पीच रायटिंग. तर मी तर असं म्हणेल की जर तुम्हाला डायलॉग रायटिंगमध्ये दिलेले क्वेश्चन दिलेले सेंटेन्स जर त्याचा मिनिंग तुम्हाला मराठीमध्ये व्यवस्थित कळत असेल समजलं असेल तर तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करा. इथे 5 आउट ऑफ 5 मार्क्स देखील तुम्ही मिळवू शकता. तर इथे बघूया आपण डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंग 5 मार्क्स हे त्याचे डिव्हिजन जे आहे 5 मार्क्स आपण जर आपण विभागणी केली तर ते या प्रकारे आहे A, B अँड C. A फॉर 1 मार्क्ससाठी आहे, B 1 मार्क अँड C फॉर 3 मार्क्स. आता 1 मार्क्ससाठी जो क्वेश्चन येतो तो कशा प्रकारे प्रिपेअर अ डायलॉग. प्रिपेअर मीन्स क्रिएट और मेक अ डायलॉग. डायलॉग बनवा फ्रॉम जम्बल्ड सेंटेन्सेस. दिलेले जे यू विल बी गिवन 4 सेंटेन्सेस. तुम्हाला 4 वाक्य दिलेले असेल ते जम्बल्ड असेल. जम्बल्ड म्हणजे काय एक मिक्स योग्य क्रमाने नसतील. ठीक आहे 4 सेंटेन्स असतील. आता तुम्ही जर हे सेंटेन्सचं जर ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन आणि 2 आन्सर्स आहेत. कारण जेव्हा संवाद तयार होतो किंवा डायलॉग क्रिएट होतो एक जण प्रश्न विचारतो दुसरा उत्तर देतो त्या प्रकारे इथे बघा. आता आपण त्यासाठी तुम्हाला काय करावं फर्स्ट स्टेप अशी आहे जे दिलेले सेंटेन्सेस आहेत तो रीड केअरफुली आणि त्याचा मिनिंग समजून घ्या. तुम्ही जर हिंदीमध्ये असेल तर हिंदीमध्ये समजून घ्या, मराठी असेल तर मराठीमध्ये समजून घ्या त्याचा दिलेल्या वाक्यांचा मिनिंग. आता याचं आपण बघूया. बिकॉज इट इज अ व्हेरी गुड एक्सरसाइज. कारण त्याच्यामुळे ती एक चांगल्या प्रकारचा व्यायाम होतो. नेक्स्ट सेंटेन्स व्हॉट डिड यू लर्न ड्युरिंग समर वॅकेशन. समर वॅकेशनमध्ये तू काय शिकला किंवा काय शिकली. वाय डिड यू लर्न इट. तू हे का शिकला किंवा तू ही का शिकली. अँड नेक्स्ट स्विमिंग. आता इथे बघा 2 क्वेश्चन आहेत आणि त्याचे दोन्हीचे आन्सर दिले आहेत. मग कोणत्या क्वेश्चनचा कोणता आन्सर आहे ते थोडा अंदाज लावायचा. तर आपण बघू शकता तुम्ही अंदाज करू शकता. व्हॉट डिड यू लर्न ड्युरिंग समर वॅकेशन. समर वॅकेशनमध्ये काय शिकला तर तुम्ही बघू शकता हा प्रश्न उत्तर हे असेल स्विमिंग शिकलो. वाय डिड यू लर्न इट काय शिकला त्याचं कारण बिकॉज इट इज अ व्हेरी गुड एक्सरसाइज. आता हे क्रमाने मांडायचे इन अ प्रॉपर ऑर्डर तेच त्याचं उत्तर असेल. इथे स्वतः एक्स्ट्रा सेंटेन्स किंवा एक्स्ट्रा वर्डचा काही यूज करायचं नाही. आपण पुढे त्याचं उत्तर बघणार आहोत. बीमध्ये क्वेश्चन कसं येईल 1 मार्क्ससाठी. बीमध्ये कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. डायलॉग तुम्हाला पूर्ण करायचं आहे. मग ए आणि बी किंवा दुसरं नाव दिलेलं असेल ते कम्प्लीट करायचं. वेअर डिड यू गो फॉर अ पिकनिक. पिकनिकसाठी तू कुठे गेला होतास. मग ते ॲन्सर जेव्हा लिहिणार ते पूर्ण वाक्यामध्ये लिहा. मी पिकनिकसाठी महाबळेश्वरला गेलो किंवा मी माझ्या गावी गेलो. बट यू हॅव टू राईट इन अ कम्प्लीट सेंटेन्स. तुम्हाला जसं म्हणलं मी पिकनिकसाठी माथेरानला गेलो, महाबळेश्वरला गेलो. आय वेंट महाबळेश्वर फॉर द पिकनिक अशा प्रकारे किंवा आय वेंट फॉर द पिकनिक टू माय विलेज या प्रकारे. पुढे आन्सर आपण बघणार. सीमध्ये जो 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे राईट अ डायलॉग सेंड ऑफ फंक्शन ऑफ 10 स्टँडर्ड स्टुडंट्स बिटवीन यू अँड युअर फ्रेंड. आता इथे मात्र मुलांना याचे 1 मार्क्स ते मिळू शकतात. पण 3 मार्क्सचा जो क्वेश्चन आहे इथे मुलं जरा थोडेसे तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होतो. त्याच्यामध्ये काय मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंज म्हणजे तुम्हाला एक टॉपिक दिलेला आहे विषय दिलेला आहे त्या विषयावरती डायलॉग क्रिएट करायचे. मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजचा अर्थ होतो. 1 एक्सचेंज म्हणजे काय एकाने प्रश्न विचारला दुसऱ्याने उत्तर दिलं 1 एक्सचेंज झाले. परत क्वेश्चन उत्तर 2 एक्सचेंज म्हणजे यामध्ये कमीत कमी 3 प्रश्न आणि 3 प्रश्नाची उत्तर या प्रकारचा डायलॉग किंवा संवाद असायला पाहिजे. मिनिमम कमीत कमी जास्त तुम्ही तयार करू शकता. ठीक आहे. तर ते कशा प्रकारे बनवायचे सिम्पल लँग्वेजमध्ये आपण पुढे बघणार आहोत दिलेल्या विषयानुसार. आता आपण याचा आन्सर बघूया. ठीक आहे. बिकॉज इट इज व्हेरी गुड एक्सरसाइज. मी आता हे समजावून तुम्हाला दिलेलं आहे. आन्सर आहे व्हॉट डिड यू लर्न ड्युरिंग समर वॅकेशन. स्विमिंग. तिथे का जे शब्द दिले आहे शब्द दिला असं शब्द सेंटेन्स दिला असं सेंटेन्स. वाय डिड यू लर्न इट बिकॉज इट इज व्हेरी गुड एक्सरसाइज. याच्यामध्ये काही करायचं नाही फक्त ते प्रॉपर ऑर्डरमध्ये लिहायचे. आता परत एकदा सांगतो तुम्ही त्याच वेळेला प्रॉपर ऑर्डरमध्ये लिहू शकता जर दिलेल्या वाक्यांचा मिनिंग तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर. तो समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करण्यासाठी काय करावं लागेल ते ह्या व्हिडिओच्या एंडिंगला मी सांगेल तुम्हाला. नेक्स्ट आहे कम्प्लीट द डायलॉग.
वेअर डिड यू गो फॉर पिकनिक, इथे एक्झाम्पल दिलं आहे. आय वेंट, आता तुम्ही ते वेंट का लिहिलं, कारण दिलेला क्वेश्चन पास्ट टेन्समध्ये आहे म्हणून त्याचं जे ॲन्सर इथे आपण लिहितो किंवा डायलॉग कंप्लीट करतो तो देखील पास्ट टेन्समध्येच असायला पाहिजे. वेअर डिड यू गो, गोचा पास्ट टेन्स. आय वेंट टू हिल स्टेशन विथ माय फॅमिली, मी माझ्या फॅमिलीबरोबर एक थंड हवेच्या ठिकाणी गेलो किंवा गेले या अर्थाने. ठीक आहे. आय वेंट इथे लक्षात घ्या, क्वेश्चन जर प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर ॲन्सर देखील प्रेझेंटमध्ये असावं, पास्टमध्ये असेल तर पास्टमध्ये, हे लक्षात ठेवायचं. व्हॉट डिड यू सी देअर, तिथे तू काय पाहिलंस. आय सॉ, सीचा पास्ट टेन्स सॉ. आय सॉ ब्युटिफुल माउंटेन्स, वॉटरफॉल्स अँड मेनी ट्रीज. जास्त लिहिण्याचा ट्राय करू नका, सिम्पल सेंटेन्समध्ये ते डायलॉग कंप्लीट करा. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप काही शंका असतात आणि मी इकडे गेलो, मी फोर्ट या किल्ल्यावरती गेलो, मी तिथे हे बघितलं, असं खूप काही जर लिहिण्याचा ट्राय करतात. त्यामुळे काय होतं, तुमचे स्पेलिंग मिस्टेक आणि वाक्यरचना ग्रॅमॅटिकली करेक्ट येत नाही. तर यू हॅव टू ट्राय टू राईट अ सिम्पल सेंटेन्स. आय वेंट, आय सॉ देअर अ ब्युटिफुल ट्रीज, रिव्हर्स, माउंटन्स, लाईक दिस, दॅट्स ऑल. ठीक आहे. सो 1 मार्क यू विल गेट इझिली. नेक्स्ट जो आहे राईट अ डायलॉग, जर तुम्हाला विषय दिलेला आहे सेंड ऑफ फंक्शन ऑफ 10th स्टँडर्ड स्टुडंट्स बिटवीन यू अँड युअर फ्रेंड. आता तुम्ही आणि तुमचे मित्र, मग तुमचं नाव लिहू शकता, तुम्ही खरोखरचं नाव लिहिण्याची गरज नाही, ए अँड बी लिहिलं तरी चालेल किंवा एखादा आपण इमॅजिनेटिव्ह नेम लिहिलं तरी चालतील. आत्ता इथे ॲन्सर लिहिताना काय करायचं, फर्स्ट ऑफ ऑल जे तुम्हाला टायटल ज्याच्यावर तुम्ही डायलॉग क्रिएट करता ते डायलॉग ते टायटल म्हणून लिहा सेंटरला. मग इथे आपण 2 कॅरेक्टर घेतले, तुमचं नाव रवी आहे सपोज, मित्राचं नाव तुमच्या अमित आहे. आता 3 मिनिंगफुल ॲक्शन, मी तुम्हाला बरोबर 3 क्वेश्चन तयार केले या डायलॉगवरती, या विषयावरती. सेंड ऑफ फंक्शन आहे 10th स्टँडर्ड 10वीच्या विद्यार्थ्यांचा सेंड ऑफ फंक्शन आहे जो की तुमचा झालेला असेल. ठीक आहे. रवी सेड, सिम्पल क्वेश्चन अगोदर तयार करायचं, क्वेश्चन आणि आन्सर तयार करायचं आहे. रवी सेड, आर यू रेडी फॉर द सेंड ऑफ फंक्शन टुमॉरो. बघा वाक्य, आर यू रेडी, तू तयार आहेस का, फॉर द सेंड ऑफ फंक्शन टुमॉरो, उद्याच्या सेंड ऑफ फंक्शनसाठी तू रेडी आहेस का. अमित सेड, येस आय एम व्हेरी एक्सायटेड बट आय ऑल्सो अ लिटिल सॅड. आताच तुम्हाला पुढचं जर वाक्य लिहिता आलं, तुम्ही एवढंच लिहिलं, येस आय एम व्हेरी एक्सायटेड, ते पण बरोबर आहे, तरी तुम्हाला 1 ॲक्शन बरोबर लिहिलं म्हणून तुम्हाला 1 मार्क मिळेल. तुम्ही या दिलेल्या विषयाच्या अनुसार तुम्ही डायलॉग क्रिएट केला. सेकंड ॲक्शन, वाय आर यू फिलिंग सॅड. आता पुढे आपण म्हणलं बट ऑल्सो लिटिल सॅड, मी थोडासा निराश किंवा थोडंसं दुःखी पण आहे. मग इथे प्रश्न येतो, वाय आर यू फिलिंग सॅड, किंवा फक्त एवढंच असतं तर आय एम व्हेरी एक्सायटेड, वाय आर यू एक्सायटेड, हा पण क्वेश्चन बनवू शकतो. ठीक आहे. वाय आर यू फिलिंग सॅड, तुला का सॅड फिलिंग करीत आहेस. बिकॉज वी विल मिस आवर स्कूल अँड टीचर्स व्हेरी मच, कारण आपण शाळेला आणि टीचर्सना मिस करणार आहोत. ठीक आहे. 2 ॲक्शन झाले, 1 क्वेश्चन 1 आन्सर 1 ॲक्शन. दुसरा थर्ड, रवी, दॅट्स ट्रू, हे बरोबर आहे, बट इट इज ऑल्सो द बिगिनिंग ऑफ अ न्यू जर्नी, पण हे सुद्धा खरं आहे की हे आपल्या नवीन आयुष्याची, नवीन प्रवासाची, म्हणजे पुढील शिक्षणाची ती सुरुवात आहे. येस वी विल ऑलवेज रिमेंबर दीज वंडरफुल स्कूल डेज. सो या विषयाला धरून जेव्हा तुम्ही या प्रकारचे सेंटेन्स 3 मिनिंगफुल ॲक्शन 1, 2, 3 तयार करता, 3 आउट ऑफ 3 देखील मार्क्स इथे मिळू शकतात. बट इथे तुम्हाला काय करायचं आहे, एक ग्रॅमॅटिकली सेंटेन्स करेक्ट असावेत. ठीक आहे. विषयाला धरून असावेत आणि स्पेलिंग मिस्टेक नसावे. देन पण बऱ्याच वेळा हाय बाय स्टार्टिंगला काय असे लिहित बसतात, त्याला मार्क्स नाहीत. त्या विषयाच्या अनुसार तुम्ही डायलॉग व्यवस्थित केलेला आहे का, त्याला मार्क्स आहेत. नेक्स्ट आपण या प्रकार आणखीन एक या डायलॉगचा 5 मार्क्सचा घेऊया. डायलॉग रायटिंग ए आहे, प्रिपेअर डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्स. आय यूज इट वेन एवर आय गो टू द पब्लिक प्लेस, जेव्हा कधी मी पब्लिक प्लेस किंवा सार्वजनिक ठिकाणी जातो तेव्हा मी त्याचा यूज करतो. नेक्स्ट सेंटेन्स, डू यू नो द इम्पॉर्टन्स ऑफ वॉशिंग हँड्स. हात धुण्याचे फायदे काय तुला माहिती आहे का. ते जम्बल्ड सेंटेन्स आपण प्रॉपर ऑर्डरमध्ये, तोपर्यंत तुम्ही आन्सर तयार करा. अरुण, वेन डू यू यूज मास्क, तू मास्क केव्हा यूज करतोस. येस आय नो इट्स नेसेसरी, हो मला माहिती आहे हे खूप गरजेचं आहे. आता हे तुम्ही लॉकडाऊनची तुम्हाला आठवण आलेली असेल. आता हे तुम्ही मनामध्ये त्याचे ॲन्सर क्रिएट करा. पुढे मी ॲन्सर दाखवणारच आहे आणि तुमचा ॲन्सर बरोबर आहे की नाही ते चेक करा. नेक्स्ट, कंप्लीट डायलॉग. डू यू लाईक सोशल सर्व्हिस. बघा परत एकदा बोलतो, जेव्हा तुम्ही ॲन्सर लिहिणार मग डायलॉग कंप्लीट करणार, तो कंप्लीट सेंटेन्समध्ये लिहा. हू इज युअर फेवरेट सोशल रिफॉर्मर. सोशल रिफॉर्म म्हणजे समाजसेवक या अर्थाने.
अँड नेक्स्ट सी आहे, राईट अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड हॅव्हिंग 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. आता 3 मिनिंगफुल एक्सचेंज याच्याबद्दल मी सांगितलेलंच आहे. अँड टॉपिक इज गिवन द इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. MPSC किंवा UPSC एक्झाम्स असतात, त्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे स्पर्धा परीक्षेचं महत्त्व, याच्यावरती तुम्हाला 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस तयार करायचे. ॲन्सर आपण बघूया या फर्स्ट प्रिपेअर डायलॉगचं. डू यू नो, पहिला क्वेश्चन कोणता विचारला असेल, डू यू नो ए अँड बी आपण इथे कॅरेक्टर घेतलेलं आहे, मोस्टली ते चालू लिहू शकता. डू यू नो द इम्पॉर्टन्स, आता इथे काय बोलायचं 1 2 3 4 दिलात, मग ए आणि बी काय दिलात. तर नियम काय आहे, प्रिपेअर डायलॉग बनवा. मग हे सेंटेन्सला आपण ए बोलला आणि बी बोलला या अर्थाने घेतलेलं आहे. ठीक आहे. डू यू नो द इम्पॉर्टन्स ऑफ वॉशिंग हँड्स, हा पहिलं वाक्य दिलेलं आहे, इथे सेकंड नंबरला आहे. मग त्याचं उत्तर काय, येस आय नो इट्स नेसेसरी. येस आय नो इट्स नेसेसरी. नेक्स्ट ए सेड, अरुण वेन डू यू यूज अ मास्क. आय यूज इट वेन एवर आय गो टू द पब्लिक प्लेसेस. सो या प्रकारे तुम्ही प्रॉपर ऑर्डरमध्ये म्हणजे क्रमाने ते वाक्य यायला पाहिजे. जर तुम्ही हे वाक्य अगोदर लिहिलं प्रश्न नंतर याचं उत्तर, तर क्रम जर योग्य नसेल तर डायरेक्ट तुम्हाला 0 मार्क्स मिळेल, याची काळजी घ्या. नेक्स्ट आहे कंप्लीट द डायलॉग. डू यू लाईक सोशल सर्व्हिस. येस आय लाईक सोशल सर्व्हिस व्हेरी मच. सिम्पल, शॉर्ट बट स्वीट. आता काही विद्यार्थी मिस्टेक्स काय करतात, पुढे लिहित नाही येस, फक्त येस किंवा फक्त नो लिहितात. नाही, यू हॅव टू राईट कंप्लीट. ते जे आन्सर येतं ते कंप्लीट पूर्ण वाक्यामध्ये सेंटेन्समध्ये लिहायचं आहे. हु इज युअर फेवरेट सोशल रिफॉर्मर. माय फेवरेट सोशल रिफॉर्मर इज महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर. या प्रकारे तुम्ही लिहू शकता, जे की समाजसेवक होऊन गेले किंवा. नेक्स्ट, देन राईट अ डायलॉग बिटवीन 3 मिनिंगफुल एक्सचेंज ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. टायटल आपण दिलं ए सेड किंवा नेम तुम्ही लिहू शकता. The importance of competitive examination. What do you think about competitive examination? किंवा what do you know about competitive examination? या प्रकारचा क्वेश्चन बनवू शकता. They are very important for our future, for our career. किंवा they are very important in education, for our life. या प्रकारे. How do you they help us? ते कशा प्रकारे आपल्याला मदत करतात. They help us to get a good education and jobs. A simple sentence मॉडेल आहे. Do they also improve our knowledge? त्याच्यामुळे आपलं खरोखर ज्ञानामध्ये वाढ होते का. Yes, they increase our knowledge and confidence. बघा 1 एक्शन, 2 एक्शन, 3 एक्शन, दॅट्स ऑल. 3 मार्क्स मिळू शकतात. सो या प्रकारे असे बरेचसे एक्झाम्पल आहेत. मी ना असे इम्पॉर्टंट जे एक्झामला येणार असे 10 सेट्स बनवलेले आहेत. सेट नंबर 1 जसं इथे दिलेलं आहे त्याचे ABC, सेट नंबर 2 ABC, असे 10 सेट्स आहेत. आता सर्व इथे देत नाही आहे, पण त्याचे वेळ आपल्याला पूर्ण एक्सप्लेन करायला वेळ दिला. त्याचे क्वेश्चन्स आणि त्याचे ॲन्सर्स, त्याची एक PDF तयार केलेली आहे. ती PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे, तिथे लिंक जाऊन क्लिक करा आणि ती PDF तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. सो या प्रकारे आजचा डायलॉग रायटिंग इथे आपण फिनिश करत आहोत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. उद्या कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ हवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगू शकता. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.